वेलकम टू अपस्किल अकॅडमी. या लेक्चरमध्ये आपण लसावी व मसावीचे पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे, दोन संख्यांचा गुणाकार 252 आहे, त्यांचा मसावी 6 आहे, तर त्यांचा लसावी किती? आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, लसावी गुणिले मसावी, लसावी गुणिले मसावी इक्वल्स टू पहिली संख्या इंटू दुसरी संख्या, पहिली संख्या इंटू दुसरी संख्या, असा एक फॉर्म्युला आहे. मग आपल्याला ह्याच्या ठिकाणी पहिली संख्या इंटू दुसरी संख्या म्हणजे काय असणार आहे, तर दोन संख्यांचा गुणाकार असणार आहे. तर तो दोन संख्यांचा गुणाकार तुम्हाला 252 दिलाय, म्हणजे ह्याच्या ठिकाणी ही 252 येणार आहे. इक्वल्स टू आपल्याला काय दिलंय बघा, मसावी दिलाय, लसावी काढायचा आहे, लसावी माहित नाही, आणि मसावी किती दिलाय, 6 दिलाय. मग हे गुणाकारातले 6 इकडे गेल्यावर भागाकारात जाणार, म्हणून लसावी किती येईल, तर लसावी इज इक्वल्स टू 252 भागिले 6, म्हणून लसावीची व्हॅल्यू येणार आहे बघा, 6 न भागा त्याला, 6 चोक 24 उरला 1 झाले 12, 6 दोन्ही 12, म्हणून लसावी येईल 42. ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुणे पोलीसला विचारलेला आहे, दोन संख्यांचा लसावी 240 मसावी 8, एक संख्या 40 तर दुसरी संख्या किती? आताच बघितलं आपण फॉर्म्युला काय आहे, लसावी गुणिले मसावी, लसावी गुणिले मसावी इक्वल्स टू पहिली संख्या इंटू दुसरी संख्या, हा फॉर्म्युला आहे. मग ह्याच्यामध्ये बघा, लसावी किती दिलाय, 240 दिलाय, मसावी किती आहे, 8 आहे, एक संख्या दिली आहे तुम्हाला 40, दुसरी संख्या माहित नाही x. एकले 40 गुणाकारात आहे, तिकडे आल्या भागाकारात येणार, 240 गुणिले 8 डिवायडेड बाय 40 इक्वल्स टू x. हे शून्य कटला, हा शून्य कटला, 4 एक 4, 4 दोन्ही 8, 24 दोन्ही 48, म्हणून जी दुसरी संख्या असेल ती असेल 48. ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, सोलापूर पोलीसला विचारलेला प्रश्न आहे. काय म्हणते प्रश्नामध्ये बघा, सोलापूर पोलीसला विचारलाय, दोन क्रमवार संख्यांचा लसावी 210 आहे, तर त्या संख्या शोधायच्या. मग लक्षात ठेवा, ज्यावेळेस क्रमवार संख्या असतील, क्रमवार संख्या असतील तर त्यांचा जो लसावी असतो, जसं नैसर्गिक संख्या असतात क्रमवार दोन संख्या, तर त्यांचा जो लसावी असतो त्यांच्या गुणाकारा एवढा असतो, बरोबर आहे. आता ऑप्शनहून जर गेलो आपण, तर 10 आणि 11चा गुणाकार 210 येते का, येत नाही. 12 आणि 13चा गुणाकार 210 येते का, येत नाही, म्हणून हेही ऑप्शन कटलं, हेही ऑप्शन कटलं. बघा, 14 आणि 15चा गुणाकार करा, 14 गुणिले 15 210 येते का, 15 चोक 60, 40 6, 15 1 15, 15 6 21, 210 येते, म्हणून त्या दोन क्रमवार संख्या असणार आहेत 14 आणि 15. सोलापूर पोलीसला विचारलेला प्रश्न आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, STI मेन्सला विचारला बघा, दोन संख्यांचा गुणाकार 2160 असून मसावी 12 आहे, तर लसावी किती? आपण आताच बघितलं होतं फॉर्म्युला, गुणाकार इक्वल्स टू लसावी गुणिले मसावी. गुणाकार किती आहे, 2160, लसावी काढायचं आहे आपल्याला, आणि मसावी दिलाय क्वेश्चनमध्ये आपल्याला, मसावी किती दिलाय, तर 12 दिलाय. इकडे 12 गुणाकार आहे, तिकडे भागाकारात येणार, 2160 भागिले 12 इक्वल्स टू काय असणार आहे, तर लसावी असणार आहे. आता सॉल्व करू आपण, 12 भागा ह्याला, 12 जर भागलं तर 12 1 12, 12 1 12, किती उरले, 9 उरले, 96 झाले, 12 8 96, म्हणून लसावी येईल 180. ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ठाणे पोलीसला विचारलाय, एका टोपलीतील फुलांच्या 12 15 किंवा 18 याप्रमाणे फुलांच्या माळा केल्यास प्रत्येक वेळी 3 फुले उरतात, तर त्या टोपलीत कमीत कमी किती फुले असतील? गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस क्वेश्चनमध्ये तुम्हाला कमीत कमी असा वर्ड वापरला असेल, त्यावेळेस त्याचं काय काढायचा, LCM काढायचा. LCM म्हणजेच काय, तर लसावी काढायचा. मग मला सांगा काय काय दिले, 12 15 आणि 18. ह्याचा लसावी कसं काढतो आपण, बेसिक पद्धतीनं जर लसावी काढायचं ह्याला, तर 3 चोक 12, 3 5 15, 3 संग 18. वापस जर 2 घेतलं तर 2 2 4, 5ला भाग जात नाही, खाली संख्या घ्या, 2 3 6. वापस जर 2 घेतलं, 2 1 2, 5ला काही भाग जात नाही, 3लाही भाग जात नाही, वापस 5 एकदा घ्यावं लागेल आणि एकदा 3 घ्यावं लागेल. तर या पद्धतीने ह्यांचा बेसिक पद्धतीने हा लसावी येतो. ह्यांचा गुणाकार करा, 3 5 15, 15 2 30, 30 2 60, आणि 60 गुणिले 3 किती येईल, 180, म्हणून ह्याचा LCM आला 180. मग आपल्याला काय विचारले, तर प्रत्येक वेळी फुलं किती उरतात, 3 फुलं उरतात, जी उरलेली आहे ते 3 ॲड करा, 180 प्लस 3 किती, 183, म्हणून त्या टोपलीत कमीत कमी किती फुले असणार आहेत, 183. ऑप्शन नंबर सेकंड. पुढला प्रश्न आहे, हिंगोली तलाठीला विचारलेला आहे, दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी 544 आहे, तर त्या संख्या शोधायच्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, दोन क्रमवार समसंख्या जर असतील, दोन क्रमवार समसंख्या असतील, तर त्यांचा जो लसावी असतो हा त्यांच्या गुणाकाराच्या निमपट असतो. दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकाराच्या निमपट असतो. मग आता मला सांगा, दोन संख्या बघा, ऑप्शन आहे 34 आणि 36, यांचा गुणाकार आणि त्यांची निमपट भागिले 2.
बे एक बे बे आठी 16, 18 गुणिले 34 करा 544 ते का 18 चोक 72, एकक स्थानी 2 येते, एकक स्थानी 4 पाहिजे. सगळं चेक करायची गरज नाही. बघा आपण हा ऑप्शन चेक करू. 42 गुणिले 44 भागिले 2. सॉल्व करा. बे दोन्ही 4, बे एक बे. 21 चोक 84, हातचे आले 8. 21 चोक 84, 84 4 88, 88 4 92. किती येते? 924. म्हणजे हेही ऑप्शन नाही. पुढला ऑप्शन चेक करा डी. 32 गुणिले 34 भागिले 2. बे एक बे बे सखून 12. 16 चोक 64, हातचे आले 6. 16 त्रिक 48, 48 आणि 6, 48 आणि 4 52, 52 आणि 2 54. आलं 544. म्हणून आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर डी. 32 आणि 34 त्या दोन संख्या असतील. धन्यवाद.